एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. ओम साईराम, श्री स्वामी समर्थ. तर इथे माझी जी पॅकिंग चालू आहे ती गावाला जायची, गावाला म्हणजे माहेरी. आणि माहेरी जात आहे ते मी या कारणामुळे की आमचं कधीच 1 ते 2 महिन्यापासून व्हॉट्सअप जे मेसेज आहे आमचे ग्रुपचे मैत्रिणींचे, कॉलेज आणि स्कूल फ्रेंड्स, तर असे चालू होते. तर आम्ही ठरवलं की आम्ही गेट टुगेदर करायचं. तर ती तारीख फायनल झालेली आहे आणि मी जात आहे गावी. तर माझं अचानक झालं, मी फायनल केलं होतं जायचं, पण मध्ये थोडंसं प्रॉब्लेममुळे मी नाही म्हणत होती. पण माझे मिस्टर पोरं मला खूप आग्रह करत होते तू जा. तर मी आता निघालेली आहे घरातून, पॅकिंग वगैरे झाली, माझी वेळेवरच तिकीट केलेलं. आणि माझी ट्रेन होती कल्याणवरनं सकाळी 7ला. तर 7ला कल्याणवरनं माझी एक मैत्रीण पण होती सोबत, आम्ही एकच गाडीत जाणार होतो. तर ती मला बोलली की सकाळी सकाळी ट्रेन आहे, तर तू माझ्याकडे 1 दिवस आधीच ये. त्यामुळे मी तिच्याकडे 1 दिवस आधी जात आहे आणि इथे आम्ही तिच्याकडे पोहोचलो आहे कल्याणला. तर आम्ही घरून संध्याकाळी निघालो आणि तिच्याकडे 1 ते 1.5 तासामध्ये कल्याणला पोहोचलो, पनवेल ते कल्याण. तर आता तिच्याकडे पोहोचलेलो आहे, आम्ही लिफ्टमधून निघते आहे. तर माझं वेळेवर ठरल्यामुळे ही अशी गडबड झाली की मला तिच्याकडे जावं लागलं 1 दिवस आधी, कारण सोबत ती होती, तिचे मिस्टर पण होते. तर आमचे माहेर एकच आहे. तर आणि माहेर एक असूनसुद्धा म्हणजे जवळच राहतो आमच्या घराच्या, ती पण तिची आई पण. तर आता तिच्याकडे पोचलेले आणि तिचे मिस्टर वेलकम करताय आमचं. आणि तिच्याकडे माझं बऱ्याच दिवसातनं जाणं झालं, मध्ये गेलेली मी 2-1 वर्ष पहिले. पण आता असं टाईम आला आहे की मला तिच्याकडे जावं लागलं, म्हणजे भेट पण झाली आणि सोबत पण होती. त्यानंतर मी डायरेक्ट आता सकाळी शूट करते. तिच्यानंतर तिच्या घरी पोचल्यानंतर संध्याकाळी आम्ही रात्री जेवण वगैरे करून सकाळी आम्ही 3लाच उठलो, कारण 7ला आमची ट्रेन होती. आणि आमचं सामान बघा, तिचा, माझा, तिचे मिस्टर येत आहे, तिचंसुद्धा सामान आहे. तर सकाळी सकाळी आम्ही मस्त म्हणजे टिफिन वगैरे घेतलेला आहे, कारण आम्ही 1:30 ते 2ला घरी पोचणार होतो. त्यामुळे भूक तर लागणारच. सकाळी लवकर 3 वाजेपासून उठले. मी तर नाही, ही मैत्रीणच उठून गेलेली. तिचं पूर्ण टिफिन वगैरे बनवून झाल्यानंतर तिने मला उठवलं. तर आणि पाऊस तेव्हा पण खूप होत आहे बघा, सगळं ओलं झालेलं आहे. आता तिचा हा मुलगा आम्हाला स्टेशनला सोडायला येत आहे कल्याणला. तर सकाळी सकाळी बिचारा त्याला पण उठवलं आम्ही की आम्हाला सोडून दे म्हणून. तर त्यांच्या गाडीमध्ये तो आम्हाला सोडून देत आहे स्टेशनला. आणि आम्ही स्टेशनला आता पोहोचू. तर एवढी गर्दी बापरे, आणि वरतून थोडा थोडा पाऊस पण होता. रात्री म्हणजे 3-3:30ला तर भरपूर आला, त्यानंतर आम्ही निघालो तेवढा कमी झालेला. आता आम्ही निघत आहे आणि ट्रेन अगदी राईट टाईम आहे. बरं आहे की पावसामुळे लेट नव्हती. तर पोचल्या तर ते रिक्षावाले जे आहे ते तर आत एंट्री करूच देत नाही, बाहेरची गाडी म्हटलं म्हणजे. तर गर्दी असल्यामुळे आणि आमचं सामान, आणि मला तिथे राहायचं होतं, म्हणजे लग्न पण होतं. तर मी म्हटलं दोघं प्रोग्राम अटेंड होऊन जातील म्हणून माझ्या 2 बॅग होत्या. तर माझ्या बॅग तर बिचारे तिच्या मिस्टरांनी सांभाळल्या, कारण खूप हेवी होत्या, आणि त्यांची बॅग मी घेतलेली. तर स्टेशनला बघू शकता, इतक्या सकाळीसुद्धा किती गर्दी आहे अगदी. तर आमची गाडी वगैरे आलेली, आम्ही गाडीत बसलेलो आहे आणि AC मजा घेत मस्त गेलो, कारण गरमी खूप होती. तर बरं झालं गाडीमध्ये AC होता, म्हणजे ACचंच तिकीट केलेलं. आणि आता आम्ही निघतो आहे मस्त छान छान इकडे तिकडे सिनेरी बघून, कारण की पाऊस आल्यानंतर जे क्लायमेट्स असतं ते एकदम चेंज होऊन जातं, छान वाटतं, बाहेर पण हिरवळ वगैरे. तर असं आम्ही मस्तपैकी 1:30 वाजेपर्यंत मस्त गप्पा वगैरे मारत निघालो आहे. आणि मध्ये नाशिकलासुद्धा माझ्या 2 मैत्रिणी बसलेल्या नाशिकवरनं, तर त्यांचं बोगी जी होती ती वेगळी होती, आम्ही वेगळे बसलेलो. आणि उतरल्यानंतर एकत्र भेटल्यानंतरसुद्धा तिथेसुद्धा आम्ही स्टेशनला फोटो सेशन केले, हे नाशिकवरनं बसलेल्या दोघी. आणि तिथून आम्हाला पुन्हा बसचा प्रवास होता आमच्या गावापर्यंत, म्हणजे मुक्ताईनगरपर्यंत. तर आम्ही बसमध्ये आलो. स्टेशनवरून उतरल्यानंतर बसचा प्रवास आमचा गावापर्यंत 1 तासाचा. आल्या लगेच मी पार्लरला गेली, वहिनीचं पार्लर आहे. तर तिला म्हटलं माझं फक्त क्लीनअप कर, फेशियल नको करू, कारण माझं नक्कीच नव्हतं यायचं. वेळेवर ठरल्यामुळे मी घरनं काहीच करून नव्हती आली. मॅडम आहेत का घरी? हां, ट्युशनला आली. चालू झालंय. एका मैत्रिणीकडे जमलेलं आता आम्ही. तर तिथे आमची मीटिंग, आणि संध्याकाळी आम्ही मुक्ताबाई मंदिरावर सुद्धा म्हणजे जाणार होतो इथूनच. ॲक्च्युली एक आमचं
कॉलेज फ्रेंड होता, त्याच्या घरी पण गेलेलो आम्ही. थोडंसं तिथे जायचं होतं भेटायला, तिथे गेलेल्या. आणि इथून मग आम्ही ही एक मैत्रीण आली तिच्या भाच्याला घेऊन, तर गाडी घेऊन आम्ही मग तिची गाडी, आणखी एक गाडी होती. असं 7-8 मैत्रिणी जमलेल्या एक दिवस आधी, ज्यांचं माहेर मुक्ताईनगरचं आहे, ते जवळजवळच्या ज्या आहेत त्या. तर आम्ही इथे मंदिरात पोचलो आहे मुक्ताबाईच्या. हे जुनं मंदिर आहे, जुनं म्हणजे त्याला जुनं मंदिरच म्हणतात, पण आता बांधकाम नवीन करत आहे तिथे, आणि नवीन पण आहे मंदिर. तर इथे मुक्ताबाईची मूर्ती खूप सुंदर. आणि आत गेल्यानंतर गाभाऱ्यात तर एवढं गार असं वाटत होतं काश्मीरला आलो की काय. काश्मीरला तर तशी मी गेले नाही आहे, पण काश्मीरची थंडी माहिती मला. तर तिथे आम्ही बाहेर बसलेलो आणि फोटो सेशन वगैरे चालू आहे. दर्शन वगैरे छान झालं. आणि इथे कीर्तनकार थोडं त्यांचं कीर्तन चालूच होतं, तर मी थोडं शूट केलं. त्याच्यानंतर आम्ही बाहेर आल्यानंतरसुद्धा तिथे छान असं होतं, पायऱ्या वगैरे, तर आम्ही तिथे पण फोटो शूट केलेले, व्हिडिओ. हाँ, ये लड़की, इसने कुछ तो भी सरप्राइज वो थैली में रखा है, और उसका बहुत बड़ा धमाका होने वाला है अभी. अरे वा, कोणाचा बर्थडे? कोणाचा नाही ते त्या पिशवीमध्ये हे सरप्राईज होतं, बेस्ट एक. तर इथे ह्या मैत्रिणीचा बड्डे होता एक दिवस आधी आमच्या गेट टुगेदरच्या, आणि तिच्या माहेरी ती आलेली, तर तिच्या बहिणीने तिला केक बनवून दिला होता. आणि आमची एक दिवस आधी आम्ही सगळ्या मैत्रिणी भेटलेलो, जसं की तुम्हाला सांगितलं मुक्ताबाई मंदिरात आलेलं, तर तिने सोबत केकसुद्धा आणलेला. तर आम्ही एक दिवस आधीच तिचा केक कट केलेला होता. हे सरप्राईज होतं आमच्या. म्हणजे आम्हाला आठवण नव्हती, काहींना आठवण होती की तिचा बड्डे आहे, तर ती केकच घेऊन आलेली. त्यानंतर आम्ही तिथेच सगळ्या मैत्रिणींनी केक कट केला. हा घरचा तिच्या बहिणीनेच बनवून दिला आहे, आणि केक खूपच टेस्टी होता. तर अशा प्रकारे तिचा बड्डेसुद्धा सेलिब्रेट झाला. आणि आम्ही सगळ्या मैत्रिणी एकमेकींना भेटलोसुद्धा. खूप छान वाटलं, कारण कुठून आलेल्या, नागपूरवरनं आलेली, पुण्यावरनं आलेले, नाशिक, आणि मी मुंबईवरनं, भरपूर ठिकाणावरून मैत्रिणी जमा झालेल्या. तर आम्ही, आणि ह्या मैत्रिणीच्या 2 मुली, ही एका मैत्रिणीची मुलगी आहे, आणि ती मागे उभी ही तिची दुसरी मुलगी आहे. तर त्यासुद्धा आलेल्या. तर त्यांना आम्ही आमच्यासोबतच ठेवलं, कारण आम्हाला लागत होतं 2 मुली म्हणजे सोबत फोटो शूट करायला किंवा व्हिडिओज बनवायला. त्यांना खूप आवडतं, तर त्या पण आलेल्या, त्यांना पण मजा यायची. तर इथे आम्ही नंतर मग संध्याकाळी प्लॅन केला होता की बाहेर जेवायला जायचं. तर आम्ही बाहेर जेवायला गेलेलो मैत्रिणी. जवळच हॉटेल होतं तिथे. तर तिथे मस्तपैकी पापड वगैरे नागलीचे, आणि त्या पनीर वगैरेची भाजी वगैरे, मस्तपैकी जेवण वगैरे करून मग पुन्हा आम्ही रात्री, आता बघा पुढचं सांगतेच मी तुम्हाला. तर तोपर्यंत आम्ही मस्तपैकी पापड वगैरे एन्जॉय केलं. सुरुवातीला नागलीचे पापड इकडे खूप छान मिळतात, म्हणजे नाशिकला ॲक्च्युली हे नाशिक साईडला जास्त असतात, पण आता एरवी सगळीकडे मिळतात. मागितले की सगळे हॉटेल्सवाले वगैरे ठेवतात. तर हे नागलीचा आम्ही मसाला पापड बनवलेला, आणि त्यानंतर मग जेवण वगैरे केलेलं. तर जेवणामध्ये आम्ही पनीरची भाजी, 2 प्रकारच्या पनीरच्या भाज्या होत्या, पण खूप टेस्टी होतं. मस्तपैकी जेवण वगैरे करून मग आम्ही पुन्हा म्हटलं आता पायी जायचं घरी, कारण जेवण खूप फुल झालेलं सगळ्यांचं, आणि सगळ्यांना भेटून आनंद झालेला. ते एक प्रकारचं पोट भरलं होतं मैत्रिणींना भेटून, आणि त्यानंतर जेवण वगैरे करून खूप मस्तपैकी पोट वगैरे भरलं होतं. मग त्या बोलल्या आपण जाता आपण लस्सी प्यायला जाऊ, कारण इथे लस्सी आणि आईस्क्रीम मिक्स करून मेवा टाकून त्याच्यामध्ये देतात, खूप छान असतं. तर म्हटलं पायी जायचं, थोडं जेवण पण पचेल, आणि पुन्हा लस्सीला पण जागा होईल, आणि मैत्रिणींसोबत टाईम पण स्पेंड होईल. तर आम्ही त्याच्यासाठी मग हे बघा आता इथे लस्सी घ्यायला आलो आहे, आणि खूप मस्त लस्सी ही माझ्या म्हणजे इथे माहेरी जे आहे काकांचं जे दुकान आहे खूप वर्षापूर्वीचं आहे. मी जेव्हा लहान होतो तेव्हापासूनची त्यांची ती जी टेस्ट आहे ती सेम आहे. आणि मी काय माझ्या इथल्या मैत्रिणीसुद्धा नेहमी आल्यानंतर इथे टेस्ट करायला येतातच. लस्सी, आईस्क्रीम विथ लस्सी, आणि वरनं मस्तपैकी मेवा टाकलेला असतो. तर अशा प्रकारे आता आम्ही टेस्ट करून घेतो आहे. तर इथे मिळाले क्लासमेट पण तिथेच लस्सी प्यायला आलेले आमचे. तर आमचे जे पार्टीचे पैसे होते त्यांनीच पे केले बिचाऱ्यांनी. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी शूट करते डायरेक्ट. आता आम्ही निघालो आहे गेट टुगेदरला,
आणि सगळ्या मैत्रिणी काही मागच्या गाडीत येत आहे, काही आम्ही पुढच्या गाडीत जातो आहे. तर नेक्स्ट पार्ट जो आहे तो तुम्हाला ह्या व्हिडिओच्या नंतर बघायला मिळेल. बघायला विसरू नका, कारण आम्ही खूप एन्जॉय केलेला आहे. मस्त तिथे एवढ्या दिवसानंतर सगळे मित्रमैत्रिणी भेटलेले आणि खूप छान प्रोग्राम पण झालेला आमचा. पुढचा पार्ट बघायला विसरू नका. तर आता इथे आम्ही पोहोचलो आहे सकाळी म्हणजे 9चा टाईम दिलेला होता सगळ्यांना. तर काही परस्पर आले आणि काही आम्ही मैत्रिणीसोबतच आलेलो. चला मग नेक्स्ट पार्ट नक्की बघा. आणि हे जे लॉन्स आहे ते या लॉन्समध्ये केलेलं हे सगळं माझ्या जे मित्र आहेत जवळचे त्यांनी